हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. तर आज मी घेऊन आलोय जुली गाठ ग या मालिकेच्या सेटवरचे काही एक्सक्लुझिव्ह BTS, जे तुम्ही अजून कुठेही पाहिलेले नसणार. ते याच्यामध्ये ना सावी आणि धैर्य या दोघांच्या लग्नाची तयारी करतात. सावीच्या घरचे सगळेच जण खूप उत्साहात आहेत. त्यांचा तो आनंद, हळद कुटणं, मेहंदी, संगीत सोहळा सगळंच अगदी उत्कृष्टपणे पार पडतंय. पण शेवटी एक धमाका होणार आहे आणि तो धमाका या BTSमध्ये तर प्रचंड गाजलेला आहे. त्याचबरोबर सावीने रडून जी ॲक्टिंग केली आहे, सावीचा जो आक्रोश आहे, तो खरंच तिला सल्यूट आहे तिच्या ॲक्टिंगला. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर एक खूपच उत्साहाचं वातावरण आहे, कारण घरात लग्नाचं वातावरण आहे. सावीने अजूनही खरं कुणालाच सांगितलेलं नाहीये, तिच्या घरच्यांनाही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे सगळेजण सावी आणि धैर्यच्या लग्नासाठी प्रचंड उत्साहात आहेत आणि आनंदात आहेत. सावीच्या शेजारच्या सगळ्या महिला जमल्या आहेत, गाणी गात आहेत आणि त्याच सोबत त्यांचं एक पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या आधी होणाऱ्या सगळ्या विधी केल्या जात आहेत. सावीच्या आजोबा आणि घरच्यांच्या म्हणण्यानुसार धैर्य आणि सावीचं लग्न आता परत होणार आहे आणि हे ऐकून सगळेच आनंदात आहेत. पण एकच अशी व्यक्ती आहे जी आनंदात नाहीये, शांत आहे आणि जिच्या मनात खूप काही चाललंय, ती म्हणजे सावी. सगळ्या बायका मिळून पहिला पूजेसाठी जे उथळ वगैरे वापरले जातात त्याची पूजा करतात. सावीला देखील त्याची पूजा करायला लावतात. कॅमेऱ्याच्या मागे डायरेक्टरची हलकीशी हाक देखील आपल्याला ऐकू येते. त्यानंतर त्या महिला उथळमध्ये हळकून टाकतात आणि हळद कुटायला सुरुवात करतात. सावीला देखील ते करायला भाग पाडतात. पण सावीच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा आनंद नसतो. पारंपरिक गाणी सुरू असतात. कॅमेरा सगळ्यांचे आनंदी चेहरे टिपत असतो. पण तिच्या डोळ्यांमध्ये एक दडलेलं सत्य असतं, एक वेदना असते आणि एक भार असतो, की मी हे सगळं घरच्यांना कधी सांगू. पण हे सगळं शेवटच्या दिवशी होतं आणि मग सगळं फुटतं. कारण तिला माहित आहे की धैर्यने तिच्यावर विश्वासघात केलाय. इरासोबत त्याला एक नवा संसार थाटायचा आहे आणि सावीला घटस्फोट द्यायचा आहे. तो इरासोबतचं नातं लपवतोय आणि हे सगळं जे झालं हे भाऊंच्या जमिनी हिसकावण्यासाठी आणि बळकवण्यासाठी झालं होतं. या गोष्टी कोणत्या तोंडाने सांगायच्या हे तिला समजत नसतं. कारण भाऊंचा या लग्नाला आधीच विरोध असतो, पण सावीने या सगळ्याच्या विरोधात जाऊन त्याच्यासोबत लग्न केलेलं असतं. पण इथे या गोष्टी कोणालाच माहीत नसतात. BTSमध्ये मात्र कट झाल्यावर सावी हसते आणि क्रू सोबत थोडी मजा देखील करताना दिसते. हे कलाकार किती प्रोफेशनल आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. नंतर मेहंदीचा सुंदरसा सोहळा सुरुवात होतो. सगळ्या बायका मिळून एकमेकांना मेहंदी काढत असतात. सावीची मैत्रीण रीना तिच्या हातावर मेहंदी काढत असते. सगळीकडे गडबड आणि तयारी चालू असते. इथे देखील मात्र सावी अजूनही अपसेट आहे, कारण तिच्या मनात तोच भाव चालू आहे की मी या सगळ्या गोष्टी घरातल्यांना कशा सांगू. सेटवर गुरुजीही उपस्थित आहेत आणि आता तो क्षण आलाय जिथे लग्न पार पडणार आहे. काय काय लागेल, कुठं बसायचं, कोणता शॉट कसा घ्यायचा यावर सगळी चर्चा सुरू आहे. जेवढे कलाकार आपल्याला कॅमेरावरती सुंदर दिसतायत, त्यांचा अभिनय सुंदर वाटतो, तेवढेच BTSला देखील तेवढेच ते मजा करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर फक्त कलाकारच नाही तर क्रू मेंबर्स देखील त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी होतात. आता सावी आणि धैर्य या दोघांचाही विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. डायरेक्टर पुन्हा ओरडतात, आर्टिस्ट रेडी आहात, ॲक्शन. सावी शॉटसाठी तयार होते, पण तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही भीती आहे, ताण आहे. कारण तिला माहित आहे की लपवलेलं सत्य आता जास्त वेळ टिकणार नाही. कारण धैर्य काही लग्नासाठी इकडे येणार नाही आणि ज्यावेळी हे घरच्यांना समजेल त्यावेळेला मात्र सगळंच काही संपणार आहे. आणि मग तो क्षण येतो ज्यामुळे संपूर्ण घर, संपूर्ण कुटुंब आणि सावीचं आयुष्य देखील बदलणार आहे. सगळे आनंदात असतात, सगळेजण तयारी करत असतात. सावीच्या वहिनीला मात्र कसली तरी चुळबुळ लागलेली असते. तिला आधीपासून वाटत असतं की काहीतरी गडबड आहे आणि कुठेतरी पाणी मुरतंय. कारण सावीच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन तिने टिपलेले असतात. ती म्हणते, धैर्याने माझी फसवणूक केली आहे. तो इरासोबत होता आणि माझं आणि धैर्याचं आता सगळं काही संपलेलं आहे. हे जेव्हा भाऊ ऐकतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे वहिनी पुन्हा सावीला जाब विचारायला लागतात. एवढं सगळं होतं, एवढं सगळी आपण तयारी केली, तोपर्यंत तुम्ही गप्प बसलात आणि आता अचानक हे काय? त्याचबरोबर ती म्हणते, मी तुम्हा सगळ्यांना ओरडून सांगत होते, नक्की काहीतरी गडबड आहे. मला आधीपासूनच वाटत होतं की कुठेतरी पाणी मुरतंय, पण तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाहीत. सावीला सावरायचं सोडून आणि हे सगळं कसं झालं हे विचारायचं सोडून ती तिलाच ब्लेम करत असते. मग भाऊ देखील मध्ये पडतात आणि सावीला प्रश्न विचारायला लागतात
की हे सगळं कसं झालं, काय झालं, मुजुमदाराने नक्की काय केलं. त्यावर सावी प्रत्येक गोष्टीचा उलगडा भाऊंसमोर करते. जसा जसा ती उलगडा करायला लागते तसा तसा सगळ्याच घरच्या फॅमिली मेंबर्स, इवन नातेवाईक आणि शेजारच्या सगळ्या मंडळींना देखील धक्का बसायला लागतो. सगळे तिला प्रश्न विचारायला लागतात, की हे सगळं कधी समजलं आणि तू का लपवलंस आणि हे सगळं काय झालं? पण सावी या सगळ्याला निरुत्तर असते, कारण तिची ही किंबहुना काहीतरी चूक असते. जे तिने इतके दिवस मनात दाबून ठेवलं होतं, अखेर ती सगळं बोलायला लागते आणि त्याचाच सगळा स्फोट होतो. मी इथे आता कायमची आलीये. त्या घरात, त्या माणसांजवळ आता मी परत जाणार नाही, असं बोलल्यावर मात्र सगळेच जण दचकतात. इतक्यात तिचे आजोबा म्हणजेच भाऊ हे ऐकून धक्क्याने खाली कोसळतात. सगळे त्यांना उचलायला धावतात. सावी देखील भाऊ भाऊ म्हणून समोर जाते आणि त्यांना ती उचलत असते. तोपर्यंत वहिनी तिला बाजूला ढकलते आणि म्हणते की दूर राहा. हे सगळं तुझ्यामुळे झालंय आणि ही अवस्था जी झालीये भाऊंची ही देखील तुझ्यामुळे झालीये. आधीच सांगायला हवं होतं आणि आधीच या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या. पण इथे सावीच्या मनाची कुणीच दक्षता घेत नसतं आणि त्यामुळे दूर राहा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, इथे येऊ नकोस तू, असं म्हणून बाजूला करून वहिनी देखील भाऊंजवळ जाते आणि सगळेजण मिळून भाऊंना उठवायचा प्रयत्न करत असतात. या सगळ्या गोष्टी ऐकून सावीचं मन पूर्णपणे तुटून जातं. ती देखील कोसळते आणि रडू लागते. अगदी विरुद्ध वातावरण आहे. अभिनेत्री सावी एकदम हसतमुख आहे. टीम सोबत मजा करतेय, संवाद प्रॅक्टिस करते, शॉर्ट्स करते, त्याच्यावर चर्चा करते. हे सगळं बिहाइंड द कॅमेरा होत असेल तरी ऑन कॅमेरा सावीची ॲक्टिंग हॅट्स ऑफ आहे. कॅमेरासमोर भावनिक डायलॉग आणि रडण्याच्या सीनमध्ये जितकी ती नैसर्गिक दिसते, तितकीच ऑफ कॅमेरा ती खूप छान सुंदर दिसते. आता एक मोठा प्रश्न हा आहे, की भाऊंची तब्येत ठीक होणार आहे का? आणि वहिनी सावीला माफ करणार आहेत का? सावी परत मुजुमदारांच्या वाड्यात जाणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्याला धडा शिकवण्यासाठी ती नक्की काय पावलं उचलणार, हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, हा होता जुळली गाठ गच्या सेटवरून मिळालेला एकदम एक्सक्लुझिव्ह BTS. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन BTS घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.